हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपल्या सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि एका नवीन व्हिडिओमध्ये। तर इथे मी दाखवत होते जे सकाळी कुंकू लावलेलं होतं तर ते असं आडवं झालेलं होतं। तर हे बघून तुम्ही म्हणाल काय हा पसारा केलेला आहे केवढा। तर इथे मला आज लावायचं होतं कपाटच, सगळं व्यवस्थित लावायचं होतं आणि एकदम साध्या सोप्या पद्धतीनेच लावणार आहे मी। तर तुम्ही बघू शकता माझ्याजवळ दुसरं काय म्हणजे ऑर्गनाइज करण्यासाठी काय नव्हतं। तर बघा भरपूर असे कपडे काढलेले होते मी आणि शर्ट सुद्धा इस्त्री करायचे होते। खूप शर्ट होते इस्त्री करायचे आणि मग म्हणलं चला आता इस्त्री पण करून घेऊया आणि नंतर कपाट सुद्धा लावून घेऊया। तर एकदम साध्या सोप्या पद्धतीने मी कपाट माझा ऑर्गनाइज करणार आहे। तर चला तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा आहे ते सुद्धा नक्की कमेंट करून सांगा। तर बघा पहिल्यांदा सुरुवातीला ज्यावेळेस आपण कपाट व्यवस्थित लावत असतो तर त्यावेळेस पहिलंच पूर्ण जे सामान आहे सगळं बाहेर काढून ठेवायचं। तर बघू शकता एवढी सगळे कपडे जे आहेत तर एवढ्या छोट्याशा कपाटामध्ये होते आणि वाटत सुद्धा नाही एवढी कपडे ह्याच्यामध्ये बसली कशी। तर चला आता मी सगळं जे साड्या वगैरे जे काही आहेत त्या सगळ्या बाहेर काढून ठेवलेल्या आहेत। तर सुरुवातीला कपाट पहिल्यांदा कापडाने पुसून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पेपर टाकून घ्यायचे आहेत आणि आता पेपर काय माझ्याजवळ एक्स्ट्रा शिल्लक नव्हते त्याच्यामुळे मी आहे तेच टाकलेले आहेत। तर चला आता पहिल्यांदा जीन्स जे आहेत तर मी त्या एका साईडला ठेवून घेते आणि कपाट जास्त मोठं पण नाहीये तरी सुद्धा त्याच्यामध्ये भरपूर असे कपडे बसतात। तर इथे तुम्ही बघू शकता। तर खूप दिवस झालं म्हटलं आता कपाट व्यवस्थित लावायचं आहे, मला पूर्ण सगळं एकदाच बाहेर काढून मगच व्यवस्थित लावायचं होतं। तर चला म्हटलं आज व्हिडिओ पण होईल आणि कपाट पण सगळं व्यवस्थित लागेल आणि दरवाजा पुढे जातोय म्हणून मी त्याला बांधून ठेवले। शर्ट सुद्धा इस्त्री करायचे राहिलेले होते, आल्यापासून 1-2 शर्ट इस्त्री केले होते, काय नंतर बनलंच नाहीये, म्हणजे ज्यावेळेस घालायचं असेल त्यावेळेस इस्त्री करून देत होते मी। तर पलीकडच्या रूममध्ये पण आहे कपाट, ह्याच्यापेक्षा थोडंसं छोटं आहे, त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर कपडे आहेत, श्रीचे उर्वीचे दोघांचे पण कपडे। तर ते पलीकडच्या रूममध्ये ठेवलेत। तर इथे बघू शकता मी पहिल्यांदा ज्या जीन्स आहेत तर त्या एका साईडला घड्या घालून ठेवलेत आणि ज्या न लागणाऱ्या आहेत त्या खालच्या साईडला ठेवलेत आणि ज्या म्हणजे रेग्युलर वापरतेत त्या वरच्या साईडला। तर इथे वॉर्डरोब ऑर्गनाइज करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या बॅग असतात तर त्या काही मी घेतलेल्या नाहीत, तर मी असंच ठेवते। तर इथे बघू शकता आणि कपाट पण एवढं जास्त मोठं नाही त्याच्यामुळे म्हणलं कशाला उगाच घ्यायचं। तर सगळ्या ज्या साड्या आहेत त्यानंतर अशा थोड्याशा वेगळ्या पद्धतीने फोल्ड केल्या। तर तुम्ही बघू शकता पूर्ण अशी चौकोन घडी घालून त्याच्यानंतर त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे जे आहेत ते सगळं साडीमध्येच ठेवायचं आणि लांब अशी घडी घातली की मग असं बाहेरच्या साईडला येतात साड्या, त्याच्यामुळं मग थोडीशी चौकोन पद्धतीने घडी घालून बघितली तर एकदम व्यवस्थित अशी बसलेली होती। तर इथे बघू शकता सगळ्या साड्या मी इथे घड्या घालून ठेवलेल्या आहेत आणि जीन्स एका साईडला आणि त्याच्यावरती 2-3 टी-शर्ट आहेत। टी-शर्ट काही जास्त वापरत नाहीत म्हणून वरच्या साईडला तेवढेच ठेवलेत। तर इथे बघू शकता मी काठपदर साड्या एका साईडला आणि ज्या थोड्याशा नॉर्मल साड्या आहेत तर त्या एका साईडला ठेवलेत आणि ज्या राहिलेल्या साड्या आहेत तर त्या खालच्या साईडला ठेवून घेतले। तर इथे बघू शकता दिसायला सुद्धा व्यवस्थित दिसते, जरा व्यवस्थित लावलं। तर आता फक्त साड्या आणि जीन्स लावून झालेत, अजून भरपूर कपडे आहेत। त्याच्यानंतर आज धुतलेली सुद्धा आणून ठेवलेत मी बेडच्या पलीकडच्या साईडला। तर चला आता बाकीची जी राहिलेली आहेत तर ती सुद्धा लावून घेऊया कपाटामध्ये। तर आता आपण व्यवस्थित लावतोय आणि हे काही जास्त दिवस राहत नाही, थोड्या दिवसानंतर अजून आहे असंच होणार आहे, कारण आपण नंतर अजून कपडे ज्यावेळेस घालायचे असते त्यावेळेस घेतो आणि नंतर अजून मग ठेवायच्या वेळेस काही नीट ठेवलं जात नाही, आपण कसं पण कोंबून ठेवतो, पण तरी सुद्धा व्यवस्थित तर ठेवायलाच पाहिजे। तर आता सगळं माझं कपाट लावून झालेलं आहे आणि आता वाजलेले आहेत 6:30। तर सगळं आवरेपर्यंत एवढा वेळ गेला आणि कपडे पण इस्त्री करायचे होते त्याच्यामुळं वेळ झाला। तर चला बघूया। तर इथं बघू शकता, इथं बघा मी साड्या अशा प्रकारे ठेवलेत आणि पॅक बाजू जी आहे तर ती इकडं बाहेरच्या साईडला केली, जास्त मग जे साडीचे लटकन वगैरे आहेत तर ते दिसणार नाहीत आणि एका साईडला सगळे जे म्हणजे अशी ओपन जी बाजू आहे तर ते एका साईडला अशी आली पाहिजे असं ठेवलेत। तर बघू शकता तुम्ही, दिसायला थोडंसं व्यवस्थित दिसतंय आता आणि भरपूर सामान वरती बसते, पण खालच्या साड्या वगैरे काय काढायच्या म्हणलं तर मग वरचं सामान सगळं काढा आणि नंतर मग ते जास्तच प्रॉब्लेम होते, म्हणून मग अशा प्रकारे ठेवलंय मी। तर इकडच्या साईडला जीन्स पॅन्टा
आणि जे काही घालणारे टी शर्ट वगैरे आहेत तर ते वरती ठेवलेत आणि जे इस्त्री केलेले शर्ट होते तर या कप्प्यामध्ये सगळे बसलेले आहेत बघू शकता। आणि इस्त्री केल्यामुळे या जागेत एवढे बसलेत नाही तर काय बसले नसते। आणि खालच्या साईडला ड्रेस आणि उरलेल्या साड्या ज्या आहेत ते इथं ठेवलेत। ड्रेस लेगिन्स टॉप असं इथं ठेवले आणि इथे रुमाल ठेवलेत। ब्लाऊज बघा एक्स्ट्राचे जे ब्लाऊज आहेत तर ते मी इथं ठेवले। भरपूर सामान आहे अजून ते पण मी बॅगमधून काही काढलं नाही कारण वरती जागाच नाही त्याच्यामुळं वर कुठे ठेवायचं त्याच्यामुळं बॅगमधून काही काढलं नाही। जेवढं सामान आहे लागतंय ते रेग्युलर ते तेवढं मी ठेवले। आणि तर मेकअपची एक पर्स आहे मेकअपचं सामान ठेवायची तर ती इथे अडकून ठेवली आहे मी। तर अशा प्रकारे आणि वरती पण असं साड्यांना अडकवायसाठी हँगर पण आहेत पण जास्तच ते खालच्या साईडला येतात साड्या असं त्याच्यावरती टाकले की मग आणि खाली काही जास्त सामान बसत नाही त्याच्यामुळे मग मी असं ठेवले वरच्या साईडला। तर फायनली कपाट लावून झालेलं आहे। जे काही थंडीचे स्वेटर वगैरे होते तर ते मी बाहेर काढून ठेवलेले आहेत। आता थंडी पण कमी झालेली आहे। तर चला मग तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय बाय टेक केअर। व्हिडिओ पाहिल्याबद्दल थँक्यू।